तर या वालीच्या शेंगा खायला. वाल वा. वाल ह्या अशा शेंगा असतात. ह्या आपल्याकडं नाही भेटत बरं काय, म्हणजे ह्या शेंगा नसतेच. मी तर कधीच पाहिलं नव्हतं, आज पाहिलं. टेस्ट खूप छान असते, याला उकडून घेतलेला असतं. आणि तुरीच्या वगैरे कसं की त्या आमच्या पण भागात असतातच. तर आम्ही खातो आहे आता सध्याला वालीच्या शेंगा. याची भाजी वगैरे कसं बनवतात दादा? ओल्या असतानाच? हे याला मोड आणायचे, हे काढायचे. 2 दिवस आधी पाण्यात भिजून ठेवायचे. मग याला मोड येतात नंतर. मटकीसारखं? हां बर. मग हे असं प्रेस केलं ना की कवर ते फेकून द्यायचं आणि याची भाजी करायची. अच्छा. शक्यतो श्रावण महिन्यात चांगले आहेत. म्हणजे हे 12 महिने असतात काय पेरलेलं शेतात? 12 महिने नाही, पावसाळ्यात नसतं ते. मग ते आता स्टॉक करून ठेवायचा. हां हां, सुक्या वाळवून ठेवत असतात त्याला ना? औषध लावून वगैरे, असं पावडर लावून. हां हां. तर मस्त आहे भाजी बरं खूप का छान टेस्ट. लागते भाजी. हो हो. तीच बनवायची. मी पण खातोय, एन्जॉय करतोय. तिकडं भैया पण खातोय, दादांचा लहान मुलगा भावेश. तर तो पण खातोय. मला आठवण त्यांनीच केली की तुम्ही व्हिडिओ ब्लॉग बनवा ना की हे खाताना याच्या शेंगा, वाल्याच्या शेंगा वगैरे. कारण ते आपण बघायला पण नाही आहे ना. तुरीचं असतं आमच्याकडे हे. हां, टेस्टही सेमच आहे ना तशीच. हा पण फरक असेल जरा, कारण हे गावरान आहे. ते आपल्याकडे जे असतं जरा हायब्रिडच असतं ना आमच्या भागात. तर छान मस्त टेस्ट आहे. करा, मी पण करतोय आता एन्जॉय. तुम्ही बघून करा एन्जॉय. तो कोण आहे तिथं खातोय तो? त्याने आणले असं. तिथं चकना चकना असा असतोय रात्रीचा वातावरण. एकदम खूप शांती आहे बरं का इकडं. आमच्या साईडला कसं की घरं जवळजवळ असतात, एक म्हणजे असा, आणि खूप कालवा आणि भांडणं तर खूपच असतात. कारण तिकडं पेणारे लोक जास्त आहेत. मग ते नवरा बायकोचं चालू असतं मारामारी, कुटाकाटी. मग त्या ओरडणं करणं, लगेच भांडणांचं समजू येतं. मग बघायला जायचा फुकटचा एंटरटेनमेंट करण्यासाठी. इकडं कसं की लोक सुशिक्षित आहेत पूर्ण आणि अंतरानच राहतात. त्यामुळं नो भांडण नो तंटा. एकदम मस्त ज्याचं त्याचं कामात व्यस्त असतात. आणि खेळायसाठी ग्राउंड वगैरे आहे. आता इकडं क्रिकेट वगैरे पण खेळायला जातात. आता आपला भैया पण गेलेला खेळायला, पण आला असेल. त्यांनी पण हां, त्यांनी मेडल वगैरे ते दाखवलंय ना आपण एका व्हिडिओत. मी आलतो तेव्हा तिथे. खूप त्याला क्रिकेटची खूप आवड आहे. दोघांनाही आहे. त्यांचा मोठा मुलगा जो आहे ना जयेश, त्यांना पण आहे. बघून खावा दादा. असेल ना यामध्ये आळ्या वगैरे, तुरीच्या शेंगात असतात. यात काय मी पण नाही बघायला. नाही, त्याच्यात शक्यता कमी. चला, त्या ज्या गेल्या ना आता, त्या आहेत आपल्या दादांच्या चुलती, म्हणजे त्यांना नानी म्हणतात त्या. हे त्यांचं घर आहे, खूप मस्त आहे. जे आपण घर दाखवलं ना, ते म्हणजे त्यांच्या चुलत्यांचं घर आहे दादांच्या. तिथं त्यांचा भाऊ राहतोय एक. एवढा भारी स्वभाव आहे ना त्यांचा. सुनील दादा म्हणून नाव आहे त्यांचं. ते मागच्या वेळेस पण मी आलेलो तेव्हा बसण्यासाठी खूप वेळ यायचे. ते पोलीस पाटील आहेत आणि एका वीटभट्टी उद्योजकही आहेत. म्हणजे विटा आपण घर बांधकामासाठी नाही वापरत का, तशा विटांचा देखील ते, म्हणजे त्यांच्याकडे ते विटांची देखील निर्मिती होते. तरी पण ते वेळात वेळ काढून नक्कीच येणार. आणि असं बोलतात ना, त्यांचं बोलणं एवढं ॲट्रॅक्टिव्ह, एवढं प्रेमळ, असा शब्द असे असतात ना. त्यांनी रात्री एक डायलॉग वापरला मला, की आपल्या मागच्या जन्मींचे काही तर असणार संबंध, तेव्हा तर आता आपण एवढं क्लोज आलो आहे. कधीच एवढं क्लोज कोणी नाहीच येत म्हटलं.
आणि त्यांना म्हणजे माझा स्वभाव फार म्हणजे फारच आवडतो आहे. मला त्यांना जेवढा माझा स्वभाव आवडतो त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट त्यांचा स्वभाव मला आवडतो. त्यांचं बोलणं एवढं भारी आहे ना. आणि इथले सर्वच या गावातली घरं एवढी छान आहेत ना, एकदम झकास कौलारूची घरं, ते पुन्हा सिमेंटचे पत्रे वगैरे ज्याचे म्हणजे नॉर्मल आहेत ते असे तर बांधलेलेच असे मोठमोठे घरं आहेत चांगले. आणि मला तर खूप आवडतं तिकडलं राहणीमान, इकडल्या बोलण्याची पद्धत माणसांची. आम्ही वाल्याच्या शेंगा वगैरे रात्री उकडून खाल्ल्या मस्त, ते खूप मस्त असा एन्जॉय केला. पुन्हा दादांचा लहान मुलगा भावेश तोही होता, तोही खात होता. मोठा मुलगा त्यांचा जयेश तो त्यावेळेस असेल कदाचित, तो जरा लाजळू आहे म्हणजे व्हिडिओ बाबतीत वगैरे तो काही नाही आहेत. हां बारका ठीक आहे तो येईल. आणि मला रात्री तो आपला जो दादांचा जो भाऊ आहे ना सुनील दादा, त्यांनी पण बोललेलं की व्हिडिओ बनव आपला सगळ्यांचा, एक मस्त आठवण राहील. पण त्यावेळेस कसं ते क्लॅरिटी व्यवस्थित दिसत नव्हती ना. आम्ही बसलेलो 10पर्यंत गप्पा मारत, असं 9:30 पावणे 10पर्यंत बसलेलो इथेच गॅलरीमध्ये. तर त्यांनी म्हटलं मला की व्हिडिओ बनव, पण त्यावेळेस बनवणं योग्य नव्हतं आणि बनवायचं आहे मला त्यांच्यासोबत व्हिडिओ. तर हां आजचा विषय असा आहे की आज भाऊजींचं 3रं आहे. ओके. आणि दादा म्हणतात की मी म्हटलं आज रात्रीच्या ट्रेननं मी निघेन परत. तर त्यांनी म्हणतात निघण्याचा शब्द तोंडातून काढू नको, चुप बस. माझी हौस झालीच नाही की तू आलायस ना, तर मला माझं मन भरलं नाही आहे आणखीन. एवढ्या लवकर तुला मी नाही जाऊ देणार. आणि असा चुप बस गप गप असं करतात त्यांनी. त्यांच्यामुळंच आज आपलं कुठंतरी कल्याण झालं आहे. या कल्याणच्या दादांमुळंच आपलं कल्याण झालं आहे ना. माझी तिन्ही लेकरं माझ्याजवळ आले. आम्ही सर्व एकत्र आलो, मग तेवढं त्यांनी आपल्यासाठी केलं आहे. मग बघू एक दिवस थांबावं असं मला पण वाटतं. हां आणि घरून पण असं काही नाही आहे की घरून त्यांनी पण म्हणतात की थांबा. त्यांनी म्हणतात ना एक दिवस थांब, तर थांबा. आता त्या दिवशी ज्या दिवशी हे झालेलं ना, तर मी त्याच रात्री असं परत निघतो बोललेलो, तर घरून बोलले नाही असं नको. आणि काल पण मी निघतो म्हणत होतो, तर दादा काय असं बोलले ना, मग मी सांगितलं घरी. त्यांनी म्हणतात नाही थांब ना तेवढं. त्यांनी म्हणतात नको पळूस, इथं पण काय, इथं पण येणार, हे पण आपलंच घर आहे ते पण आपलंच घर आहे असं. आणि मला इथं थोडा देखील असं मी कुठं पाहुणा आहे किंवा बाबा मी माझ्या एखाद्या मित्राच्या घरी असं बिलकुलच वाटत नाही. हे आपलं असल्यासारखंच वाटतं मला, कारण त्यांनी एवढं प्रेमच देतात. नाही मला त्यांच्या सर्वांसोबत एक व्लॉग बनवायचा आहेच, तो बनवेन नंतर मी. आता झाली ना तयारी, आम्हाला पिंपरला जायचं आहे. पिंपरली काय मला तो नाव नाही लक्षात राहत ना, म्हणजे तिकडे जायचं आहे आता. तिथं काय तर आता एक 3ऱ्याची रसम असते ना, ते करायला पिंपरोलीला.